गुजरात, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या 3 राज्यांमधून रोज 1 कोटीचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी सुपारी आणि पान मसाला एकट्या छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल होत असल्याचा दावा गुटखा व्यापाराशी संबंधित सूत्रांकडून केला जातोय। या अवैध धंद्याला आळा घालायचा सोडून खाकी वर्दीतल्या काही जणांचा या धंद्याला वरदहस्त असल्याचा गंभीर आरोपही करण्यात येतोय। दैनिक लोकमतनं छत्रपती संभाजीनगरच्या आवृत्तीत खाकीच्या छत्राखाली सिंडिकेट या मतळ्याखाली बातमी प्रसिद्ध करून या गैरप्रकाराला वाचा फोडली आहे। 3 परराज्यांतून संभाजीनगरमध्ये येतो इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा। महाराष्ट्रात गुटखा बंदी असूनही हे सिंडिकेट चालतं तरी कसं? खाकी वर्दीच्या आडून कोण देतंय या अवैध धंद्याला अभय? आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुटखा सिंडिकेट चालवणारे हे गुटखा किंग आहेत तरी कोण? पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। गुजरात कर्नाटक मार्गे संभाजीनगरमध्ये येतो रोज 1 कोटीचा गुटखा। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलएस मराठी। छत्रपती संभाजीनगर गुटखा पान मसाल्याचं गोदाम बनलंय। गुजरात, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या 3 राज्यांमधून रोज 1 कोटीचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी सुपारी आणि पान मसाला शहरात दाखल होत असल्याची सूत्रांची माहिती आहे। एवढ्या मोठ्या प्रतिबंधित मालाची तस्करी करणारं हे गुटखा सिंडिकेट चालतं तरी कसं? कोणत्या मार्गे संभाजीनगरमध्ये येतो दररोज 1 कोटी रुपये किमतीचा गुटखा आणि पान मसाला? आणि या प्रतिबंधित मालातून किती कमावला जातो नफा? पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। गुटखा सिंडिकेट कसं चालतं? 3 परराज्यातून होतो पुरवठा। कर्नाटक मधील बिदर, मध्य प्रदेश मधील इंदूर, बऱ्हाणपूर आणि गुजरात मधील अहमदाबाद, सुरत। रोज 20 ते 25 गाड्या प्रत्येकी 5 ते 7 लाख रुपये किमतीच्या मालाची करतात बेकायदा वाहतूक। दररोज म्हणजे एका दिवसात होते एकूण 1 कोटी रुपये किमतीच्या मालाची तस्करी। महाराष्ट्रात माल आणण्याचा मार्ग तरी कोणता? बिदर ते इंदूर, मग इंदूर ते बऱ्हाणपूर, नंतर बऱ्हाणपूर ते जळगाव आणि मग जळगाव ते छत्रपती संभाजीनगर। किती होतो नफा? एका गाडीत 80 ते 2 कोटींची माल वाहतूक। माल पकडला गेला नाही तर 100% नफा। रोज रात्री अपरात्री कार, ट्रान्सपोर्ट आणि ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून हा माल शहरात पोहोचवला जातो। सूत्रांच्या माहितीनुसार सीमा भागातून दिवसरात्र मालाची वाहतूक सुरू असते। काही व्यापारी आणि स्थानिक तस्करांच्या माध्यमातून हे जाळं कार्यरत असल्याचं म्हटलं जात आहे। प्रतिबंधित गुटखा, सुगंधी सुपारी आणि पान मसाल्याच्या तस्करीचं मोठं जाळं छत्रपती संभाजीनगरात कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। पोलीस रेकॉर्डवरील 6 प्रमुख गुटखा तस्करांकडून हे संपूर्ण सिंडिकेट चालवलं जात असल्याची माहिती दैनिक लोकमतनं सूत्रांच्या हवाल्यानं दिली आहे। कोट्यवधी रुपये किमतीच्या या प्रतिबंधित मालाची तस्करी नेमकी होते तरी कधी? आणि हे गुटखा सिंडिकेट चालवणारे गुटखा किंग आहेत तरी कोण? गुटखा सिंडिकेटचे प्रमुख सूत्रधार कोण? पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। गुटखा सिंडिकेट चालवणारे गुटखा किंग कोण? इंद्रेश शर्मा, मोठा व्यापारी, ट्रान्सपोर्ट आणि ट्रॅव्हल्सच्या आडून मिठाईच्या बॉक्समध्ये गुटखा टाकून जुन्या मोंढ्यातील गुटखा किंग वाजेदला माल पुरवतो। बदनापूरचा हाजी, बदनापूर पान मसाल्याची एजन्सी, वाळूज बीड मार्गे माल खरेदी करून करतो पुरवठा। जळगावचा मिश्रा, सोहेल शेख या नावानं FDA वर हल्ला करणाऱ्या प्रभाकर सोळुंकेला करतो माल पुरवठा। वाळूजचा बतानी, वाळूजचा सोळुंके, वाजेद, सोहेल, सद्दाम यांना पुरवतो माल। बीड बायपासचा सोहेल,
अहमदाबाद सुरतमधून व्यापाऱ्यांकडून थेट ट्रकनं पोचवतो माल, ग्रामीण भागात वितरण. वाळूजचा प्रभाकर सोळुंके, वाळूज येथील FDA पथकावरील हल्ल्याचा मास्टर माइंड. 2024 मध्ये त्याच्याकडून जप्त करण्यात आला होता 70 लाख रुपये किमतीचा माल. आता एक महत्वाचा सवाल, परशुराम गायकवाड कुठे आहे? या 6 गुटखा किंगच्या यादीत त्याचं नाव का नाही? सांगतो. परशुराम गायकवाड हा या 6 पैकी एक नसला तरी FDA वर हल्ला करणाऱ्या टोळीतला तो एक आरोपी आहे, मसलमॅन आहे. त्याच्यावर या प्रकरणी गुन्हा देखील दाखल आहे. म्हणजे तो ऑपरेशनल माफिया आहे. माल वाचवायला, हल्ला करायला वापरला जाणारा गुंड म्हणून त्याचा या सिंडिकेट कडून वापर करून घेतला जातो. आता या परशुराम गायकवाड उर्फ प्रशांतचा गुन्हेगारीचा इतिहास सांगतो. परशुराम गायकवाड बीडचा गुटखा माफिया, सराईत गुन्हेगार. बीड, अहल्यानगर, बुलढाणा, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या 6 जिल्ह्यांमध्ये 6 गुन्हे दाखल. खून, दरोडा, वाहन चोरी, गुटखा तस्करी, माफिया कारवाया प्रकरणी एकूण 18हून अधिक गुन्हे नावावर. वाळूज रहीमपूरला FDAनं ट्रक पकडल्यानंतर आरोपींनी FDAच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना घेराव घालून शिवीगाळ केली होती. इतकंच नव्हे तर महिला अधिकाऱ्याच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करून पकडलेला मालाचा ट्रक देखील पळवून नेला होता. या प्रकरणी सुनील ढोले, सागर झळके यांना अटक करून त्यांना 13 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रभाकर सोळुंके, नजीर शेख, दत्ता पाटेकर, सद्दाम शेख, परशुराम गायकवाड हे मात्र फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. आता जाता जाता गुटखाबंदी असूनही महाराष्ट्रात तो येतो तरी कसा हेही सांगतो. महाराष्ट्रात गुटखा, पान मसाला, सुगंधी सुपारी आदी प्रतिबंधित मालावर बंदी आहे. मात्र व्यसनाधीनतेमुळे या मालाला प्रचंड मागणी आहे. दिवस रात्र या प्रतिबंधित मालाची वाहतूक सुरू असते. महाराष्ट्रात गुटखाबंदी असली तरी इतर राज्यांमध्ये उत्पादन सुरू आहे. हा सारा माल गुजरात, मध्य प्रदेश आणि कर्नाटकात बनतो आणि मग हाच माल बॉर्डरवरून महाराष्ट्रात येतो. परराज्यांमध्ये 1 रुपयात बनलेला पुडा महाराष्ट्रात 10 रुपयांना विकला जातो. यासाठी मिठाईच्या बॉक्सचा वापर करून तो माल बनावट नंबर प्लेटच्या वाहनांद्वारे, ट्रॅव्हल्सद्वारे महाराष्ट्रात पोहोचवला जातो. एकूणच काय तर प्रशासकीय यंत्रणेतील पळवाटा शोधून परराज्यांतून येणारा हा कोट्यवधी किमतीचा प्रतिबंधित गुटखा, पान मसाला महाराष्ट्रभर पसरतो तरी कसा? पोलिसांची नजर चुकून की खाकी वर्दी घातलेल्या काही भ्रष्ट पोलिसांच्या आडून? या प्रश्नाचं उत्तर काय हे मी तुमच्यावरच सोडतो. आपलं उत्तर कमेंट बॉक्समधून नक्की द्या, व्यक्त व्हा आणि LS मराठी पाहत रहा.